एक गझल पेश करतो. कालच लिहिलेली आहे, ताजी अगदी. एक दिवस फक्त गझलेचं वय आहे. पहा कशी वाटते. म्हटलं असं आहे. आसवे प्राशूनही जगतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. लाखदा मरुनी उभे असतात कोणी. लाखदा मरुनी उभे असतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. आणि शेर असा आहे, प्रतिमा पहा पुढच्या शेरामधली. कागदी होड्यांप्रमाणे कैक इच्छा. कागदी होड्यांप्रमाणे कैक इच्छा. त्या तरो किंवा बुडो हसतात कोणी. कागदी होड्यांप्रमाणे कैक इच्छा. त्या तरो किंवा बुडो हसतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. आणि एक आहे, सोडूनी घरटी उडाले उंच आकाशी. सोडूनी घरटी उडाले उंच आकाशी. पोचुनी उंचीवरी कटतात कोणी. पोचुनी उंचीवरी कटतात कोणी. सोडूनी घरटी उडाले उंच आकाशी. सोडूनी पोचुनी उंचीवरी कटतात कोणी. आणि शेर आहे, तेवण्याचा ध्यासही पेटून उठतो. तेवण्याचा ध्यासही पेटून उठतो. वादळी वाऱ्यासही भिडतात कोणी. वादळी वाऱ्यासही भिडतात कोणी. आणि शेरसाय, जिंदगीचाही घडा गळका असू दे. जिंदगीचाही घडा गळका असू दे, पण जगासाठीच तर झरतात कोणी. पण जगासाठीच तर झरतात कोणी. आणि पुढचा शेर पहा, प्रतिमा पहा. घे चला पाऊस दुःखांचा शिरावर. घेतला पाऊस दुःखांचा शिरावर. इंद्रचापागत तरी खुलतात कोणी. इंद्रधनुष्य, इंद्रचाप म्हणजे इंद्रधनुष्य. घेतला पाऊस दुःखांचा शिरावर. आणि मग काय झालं. इंद्रचापागत तरी खुलतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. आणि एक शेर असा, या विजांना या नभाला ज्ञात आहे. या विजांना या नभाला ज्ञात आहे. काय माहितीये. राख रांगोळीतुनी रुजतात कोणी. राख रांगोळीतुनी रुजतात कोणी. या विजांना या नभाला ज्ञात आहे. राख रांगोळीतुनी रुजतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. आणि पुढचा शेर पहा. भाकरी सुद्धा पुरेशी ना मिळत पण. भाकरी सुद्धा पुरेशी ना मिळत पण. त्यातली सुद्धा कुणा देतात कोणी. आपल्याला कमी असलं तरी त्यातनं सुद्धा कमी करून दुसऱ्यांना देणारी अशी लोक असतात, की ज्यांना स्वतःकडे पण फार नसतं, पण जे काय आहे ते एका भाकरीतला चतकोर तुकडा दुसऱ्या भुकेल्याला देते. भाकरी सुद्धा पुरेशी ना मिळत पण त्यातली सुद्धा कुणा देतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. आणि शेवटचे दोन शेर पहा. यश कुणाचेही असो असतेच यश ते. यश कुणाचेही असो असतेच यश ते.
विद्ध हृदयाने स्तुती करतात कोणी. विद्ध हृदयाने स्तुती करतात कोणी. दुसऱ्याची स्तुती करायला, दुसऱ्याचं यश अप्रिशिएट करायला पण दानत लागते, मन साफ लागतं, मन मोठं लागतं. मला नाही मिळालं म्हणून मी दुसऱ्याचं अभिनंदन करणार नाही असं नाही. त्याचं यश हे अप्रिशिएट करायला पाहिजे. कोणाचं यश कोणाचंही असू दे, ते शेवटी यश आहे, त्याच्या मागे त्याची काहीतरी मेहनत असते. तेव्हा दुसऱ्याची तोंड भरून स्तुती करणं याला सुद्धा मन मोठं लागतं. चांगल्याला चांगलं म्हणणं हे फार महत्वाचं आहे. आणि शेवटचा शेर आहे पहा, हात देण्याची सवय कुठवर असावी. हात देणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे मदत करणे. हात देण्याची सवय कुठवर असावी. हात देण्याची सवय कुठवर असावी. तारण्यासाठी स्वतः बुडतात कोणी. दुसऱ्याला वाचवण्याकरता, दुसऱ्याला पोहताना जर तो कोणी बुडत असेल त्याला वाचवण्याकरता हात देतात, स्वतः बुडून सुद्धा हात देतात, असे काही लोक असतात, पुढे धावतात. हात देण्याची सवय कुठवर असावी. तारण्यासाठी स्वतः बुडतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. लाखदा मरुनी पुन्हा, लाखदा मरुनी उभे असतात कोणी. लाखदा मरुनी उभे असतात कोणी. आसवे प्राशूनही जगतात कोणी. धन्यवाद.